हे मखर आहे 1000 पासून आहे सुरुवात. बाजूला जसं आपला एंट्रन्स असतो तसं आहे. ऑनलाईन ऑर्डर घेताना म्हणजे समजा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघून ऑनलाईन ऑर्डर घेत असेल तर त्याला ॲडव्हान्स बुकिंग वगैरे कसं असेल? हां सर, ऑनलाईनच असेल. त्याची फोन इतकी पातळ होते की तुम्हाला कसंही घेऊन जाऊ शकतो. ओके, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी हरेश बाने. HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. गणपतीचे दिवस कसे दिवस निघून जातात कळत नाही. तर आता मी उभा आहे डोंबिवलीमध्ये आहे, मानपाडा रस्त्याला आहे. आणि जिथे हे आपली जी डेकोरेशनची गणपतीची तयारी चालली आहे त्याचीच मदत म्हणून मी एक प्रदर्शन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मी डोंबिवलीच्या मानपाडा रोडमध्ये क्राफ्ट्स अँड आर्ट्स यांनी एक मस्त प्रदर्शन भरवलं आहे, ज्याच्यामध्ये गणपतीच्या डेकोरेशनचे मखर वगैरे अरेंज केलेले आहेत. तर माझ्याबरोबर ज्यांनी प्रदर्शन भरवलं आहे त्या स्वतः ताई आहेत. ताई, आपलं नाव? अच्छा. नमस्कार, माझं नाव माधुरी विजय. तर पहिलं तर आपण इकडचा ऍड्रेस मला पहिलं तर सांगा प्रेक्षकांना की पत्ता काय असेल इकडचा? मानपाडा रोड कस्तुरी प्लाझा समोर. मानपाडा रोड कस्तुरी प्लाझा. इकडे यायचं असेल तर डोंबिवली स्टेशन. हा, हे स्टेशन पासून 5 मिनिटावर आहे. 5 मिनिटं. हे ईस्ट बाजू आहे ना, ईस्टला. तर मित्रांनो, हे जे प्रदर्शन बनवलं आहे मानपाडा रस्त्यावर आहे, डोंबिवली ईस्टला. डोंबिवली स्टेशनला तुम्ही उतरताय तर 5च मिनिटं वॉकेबल आहे. टूवर्ड्स कल्याण साईडचा शेवटचा ब्रिज पकडला तर ईस्ट साईडला तुम्हाला चालत यायचं आहे मानपाडा रस्त्याला. एक 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आर्ट अँड क्राफ्टचं तुम्हाला हे प्रदर्शन बघायला मिळतं. तर ताई आपल्याबरोबर, ताई साधारण एक थोडीफार माहिती देतील आणि मी इकडचे कसे काय आहेत मखर ते तुम्हाला दाखवतो. तर सुंदर आपण गणेशाच्या मूर्तीने सुरुवात करूया. पहिलाच मखर आहे सुंदर. जर प्रदर्शनी भाग बघताय तर काय हे पूर्ण इको फ्रेंडली ठेवलेले आहेत जेवढे मखर आपण इकडे. इको फ्रेंडली मखर आहेत आणि बांबूची चटई असते आणि वेताची, त्याच्यापासून हे केलेले आहे. म्हणजे निसर्गाला कोणती? हा, निसर्ग आणि एकदम इको फ्रेंडली आहे. ओके. कोणताही थर्माकोलचा वगैरे कसलाही वापर केलेला? आणि मखर हे फोल्डेबल आहे. ओके, म्हणजे आपण करून कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कुठेही वापरू शकतो आपण. ओके मित्रांनो, बघा पहिलंच मखर दाखवतोय, गणेशाचं दर्शन करून देतोय तुम्हाला. आणि हे पूर्ण फोल्डेबल मखर असणार आहे. कसल्याही प्रकारचा ह्याच्यात थर्माकोलचा वापर केलेला नाहीये. आणि ह्याचे व्यवस्थित फोल्डिंग करून तुम्ही, मोस्टली आपण जे घेतो ना 2 वर्षाच्या हिशोबाने आपण घेतलेलं असतं, तर 2 वर्ष मखर फोल्ड करून आपण पुन्हा पुढच्या वर्षी वापरू शकतो. तर साधारण किती इंचाची मूर्ती आपण ह्याच्यात ठेवू शकतो, कसं काय आहे साईज वगैरे? 3.5 फुटापर्यंत आपण मूर्ती ठेवू. ही आता जी ठेवली आहे 1.5-2 फुटाची, 1.5 फुटाची मूर्ती ठेवली आहे. म्हणजे 1.5 फूट पण कम्फर्टेबल वाढते. 3.5 फुटापर्यंत ठेवू शकतो. ओके. वर कळस वगैरे पण आहे. तर एकंदरीत याची किंमत काय असेल? याची किंमत 12,000 आहे. 12,000 असेल. आणि त्यामध्ये साईज आहेत, लहान मोठी साईज. त्याच्यामध्ये सेम डिझाईन मध्ये 9,000 8,000. म्हणजे ही मंदिराची डिझाईन आहे एकंदरीत. तर प्राइस हा, साईज नुसार अंदाजे किंमत 12,500 12,000 आहे. थोडंफार बार्गेनिंग होईल. ते बघा अशा प्रकारे इथे पण ठेवलंय बाजूला. थोडी वेगळी डिझाईन आहे. हे पेशवाई म्हणून याला नाव दिलेलं आहे. ओके. आणि याची किंमत 8,000 आहे. अच्छा, हे बघा पेशवाई पद्धतीत आहे. हे जे बघा थोडं वेगळी डिझाईन आहे. मधून पण बघा लाईट्स वगैरे केल्यावर याच्यात पण साधारण 2.5 फुटापर्यंत, साधारण 2.5 फुटापर्यंत आपण याच्यात ठेवू शकतो. आणि थोडं मोठं आहे. गेट आहे. ओके, एंट्रन्स म्हणून आपण हे करू शकतो. काही लोकांना नुसतं गेट हवं असेल. ओके. आणि समोर कमान म्हणून केलेली आहे. त्याची याची किंमत 6,700. 6,700 रुपये. हे बघा, हे एक कमान म्हणून पण म्हणू शकता किंवा एकंदरीत तुम्ही असं युटिलाइज म्हणून पण करू शकता मखर म्हणून. त्याची अंदाजे किंमत 6,700. हे अखंड आणि फोड होतो, त्याला कुठेही तुम्हाला जॉईन करायची वगैरे गरज नाही. आणि त्याची फोड इतकी पातळ होते की तुम्हाला कसंही घेऊन जाऊ शकतो. ओके, एक नंबर. अच्छा, म्हणजे हे बघा, हे जे मखर मी दाखवतोय पूर्णपणे अशा प्रकारे फोल्डेबल आहे. म्हणजे तुमचे आपले गणपतीचे दिवस झाले किंवा गावी जरी न्यायचं असेल तर सहज आपण हे कॅरी करू शकतो. पूर्णपणे फोल्ड झालेलं आहे. गणपती संपलं की फोल्ड करून परत वापरू शकतो. 4 ते 5 वर्ष हे टिकतात. ठीक. ओके. काय असेल अंदाजे एका किंमत याची? किंमत 5,500. ओके.
तर पुढचं हे दाखवतो तुम्हाला, घराच्या पद्धतीत आहे. अच्छा, ताईंनी ना इकडे मग एक छान गोष्ट केली आहे बघा, गणेश निवास, आणि त्याची किंमत आणि हे पण लिहिलेलं आहे, साईज काय आहे, कितीपर्यंत मूर्ती राहू शकते अंदाजे उंची. तर हे मस्त, ही एक खूप चांगली गोष्ट केली आहे. हे बघा, हे पण सगळे आपली सगळीचे सगळे पूर्ण मखर फोल्डेबल आहे. ओके, त्याचं आहे बघा, गणेश निवास मध्ये आहे आणि किंमत जर मी त्याची आहे 4200. सुंदर वाटतंय. आणि पुढे ही एक आहे, लाइटिंग केलेली आहे. अरे वा, सुंदर वाटतंय. ही म्हणजे ह्याच्यातच येणार ना, ही लाइटिंग फिटिंग मध्येच येणार. आणि हे आहे 4000. मस्त वाटत. हे बघा, हे महल सारखी याची डिझाईन आहे. नाव पण त्याचं न्यू ओके, तर 4000. ह्याच्यात जर वेगळं आपल्याला लाइटिंग वगैरे करून हवी असेल, म्हणजे आता जशी ही लाइटिंग केलेली होती, तसं जर आपल्याला बाकी ह्याच्यामध्ये लाइटिंग करून असतं तर वेगळे काही चार्ज लागतील का तुमच्याकडे? लाइटिंग करून थोडं प्राइस पण वाढेल. थोडीशी वाढेल, थोडंफार का असेल. तुम्ही स्वतःच्या घरी करू शकता. लाइटिंग काय असेल ते करू शकतो. लाइटिंग केलं की मखच सुंदर. करेक्ट. हे बघा ना, हा मस्त म्हणजे वाटत दिसायला. हा इन्क्लुडिंग लाईटच होता ना, याची किंमत लावलेली आहे. हे बघा, त्याचा लिहिला किल्ला. किल्ल्याला जसं आपला इंटरेस्ट असतो तसं आहे. सिंपल आणि सोबर मध्ये आहे प्लॅन, मस्त. रायगडाचा प्रवेशद्वार आहे. तर दादांनी रायगडाचा प्रवेशद्वार आहे, अगदी बरोबर बोलले आहेत. हे मेघ डंबरी का, हे काय? मीडियम. अच्छा, वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहे, अशा प्रकारे आहे. तर कमीत कमी ताई आपल्याकडे कितीपासून सुरुवात आहे? 1000 रुपयापासून. 1000 रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे. मग साधारण त्याच्यात 1-1.5 फुटाची हे बसेल, 1 फुटाची. 1 फुटाची बसेल. मग कमीत कमी वाले आपण बघूया. हे सुंदर सगळे भरवलेले आहेत, किमती वगैरे पण दिलेले आहेत. तर आपण जी कमीत कमी आहे ना, त्याच्यापासून सुरुवात करूया आता. हे बघा, हे मखर आहे 1000 पासून आहे सुरुवात. बाजूला आपला आहे 1500 रुपये. हे तर पूर्ण ओपन आहे, म्हणजे आपण याच्यात 1-1.5 फुटाची मूर्ती सहज हे करू शकता. याच्यात 1 फुटाची हे ठेवू शकता. असेच पुढे आहे, हे पण 1000 रुपयाचे. हे पण 1000च्या आसपास आहे. म्हणजे सिंहासनासारखं हे केलेलं आहे. हे रथाची हे आहे, ती पण 1500चं हे आहे. हे गणेश मंदिर आहे छोटंसं, तर अंदाजे 1 फुटाची मूर्ती आपण सहज याच्यात हे करू शकता. हे बघा, स्वामींच्या रूपात आहे, मागे स्वामींचं हे असेल. तर आता मूर्तीमध्ये पण कसे आहेत, वेगवेगळे हे येतात. आता तुम्ही मूर्तीमध्ये पण आता वेगवेगळ्या रूपात मूर्ती देवाच्या स्वरूपात दिल्या जातात. हे स्वामींच्या रूपात जर आपली असेल तर बॅकग्राऊंडला पण स्वामींचं मखर आपण लावू शकता. हे 1800 पर्यंत आहे. हे पालखीचं रूप आहे. हे पण सिंहासनाचं हे केलेलं आहे. तर सुंदर सुंदर मखर आहेत, पूर्णच्या पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत आणि सहज 2 ते 3 वर्ष आपण फोल्ड करून वापरू शकतो. तर ताई, आपलं हे प्रदर्शन सकाळी किती वाजल्यापासून चालू होतं? सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत. 11 वाजेपर्यंत चालू आहे. दुपारी वगैरे काही बंद वगैरे नाही. नसतं. आणि हे आता गणपतीच्या पुढील 14 तारखेला आपला गणेशोत्सव आहे, तर 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन पूर्ण असणार. हो. ठीक आहे. आणि बुकिंगसाठी ऑनलाईन वगैरेचं कसं असेल? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय असेल? बुकिंगसाठी ऑनलाईन नंबर आहे माझं. आणि हे बघा, आर्ट्स आणि क्राफ्ट्स मध्ये बुकिंगसाठी इको फ्रेंडली मकर आणि कंदील. तर नंबर मी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतोय आणि वाचून पण दाखवतो. 9152763755 हा नंबर आहे. आणि सेकंड नंबर आहे 915236733355. तर हा नंबर आहे.
आणि ऑनलाईन ऑर्डर घेताना म्हणजे समजा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघून ऑनलाईन ऑर्डर घेत असेल तर त्याला ऍडव्हान्स बुकिंग वगैरे कसं असेल? हा सर ऑनलाईनच असेल. Advance ऑनलाईन online साधारण त्या मखराच्या 500 ते 1000 रुपये बरोबर ऑनलाईन ऑर्डरची ऑनलाईन बुकिंग, असेल. आणि मकर जेव्हा मी ऑनलाईन कुरिअर करणार त्यावेळेस मी फुल पेमेंट. फुल पेमेंट. ओके. आणि कुरिअर जे केलं जाईल त्याचे काही चार्जेस वगैरे वेगळे असेल? चार्जेस कस्टमरलाच भरायचे. साधारण एक कुरिअर चार्जेस अंदाज देऊ शकता का? 500-1000 रुपये 500-700 रुपये असतं. जे काय जसं मकराच्या वजनवर आहे. 2 किलोचा मकर असेल तर तर 500 ते 600 600 रुपये अंदाजे charges. आणि कुठे पाठवायचं त्यावर. त्यावर आहे. विदिन महाराष्ट्र असेल तर वेगळं, हा जर त्याच्या व्यतिरिक्त बाहेर असेल तर वेगळे चार्जेस. तर मित्रांनो बघा, विदिन महाराष्ट्र वगैरे असेल ना, जे काही कुरिअर चार्जेस वजनानुसार जे मकराचं वजन असेल ना त्यानुसार कुरिअर चार्जेस लावले जातात. तर ऑनलाईन तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता. या नंबरवर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचे आणि जे काही पेमेंट डिटेल्स असतील ते ताई तुमच्यासोबत त्यावेळेला शेअर करतील. तर पेमेंट करून ऑनलाईन तुम्ही हे मकर ऑनलाईन तुमच्या घरापर्यंत पत्त्यावर हे पाठवू शकता. तर अशा प्रकारे एकंदरीत हे आहे. तर अजून पुढे मोठे मोठे मखर पण आहेत. हे एक सुंदर मला समोरासमोर दिसतंय. सुंदर एवढा मोठा आहे. जवळजवळ 4 ते 5 फुटाची मूर्ती, 4 ते 5 फूट सहज 4.5 फुटाची मूर्ती बसते. सहज बसेल. मस्त वाटतं. म्हणजे मंडळांच्या वगैरे जी लहान लहान मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्यांचं पण हे इकडे होईल. तर ह्याची अंदाजे किंमत आहे 12,700. थोडंफार लवकर जर बुकिंग करताय तर थोडंफार डिस्काउंट भेटेल नक्कीच. आणि व्हिडिओ बघून आला तर नक्कीच आणखीन डिस्काउंट डिस्काउंट मिळेल. तर अशा प्रकारे आहे एकंदरीत. आणि थोडीफार धावपळ पण चालू आहे यांची. तर आपण नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण सेटअप झाला ना, थोडंफार धावपळ इथं चालू आहे. मी पुन्हा एकदा नक्कीच यांचा सेटअप झाला तर पुन्हा एकदा टाकू. तर हे एक छोटंसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजचं हे मकर जर आवडलं असेल तर ताईला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपतीला आता काहीच दिवस राहिले आहेत. अजून असेच आपण बरेच व्हिडिओ बनवणार आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.